पुन्हा जबाबच्या दिशेने कटलेला चेंडू आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. धाव संख्या 1 ने पुढे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एनजी स्टार या संघाची धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 5. हो, संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक प्रेशर नितीन पंचांच्या विसर्जन मारा करतो प्रमोद याला आणि पहिला चेंडू दुसरा चेंडू अगदी लाईन अँड लेन खूपच सुंदर. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 7. खूपच वेगवान असा चेंडू फेकतोय तो नितीन. आणि राम याचा सुंदर फटका. किती धावा मिळतात आणि गचा क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा घेण्यात यशस्वी झाले ते दोन्ही फलंदाज. धाव संख्या झाले ती 9. 2 गडी बाद 9. दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि राम याचा सुंदर फटका. पंचांचा 6 धावांचा इशारा. धाव संख्येत 6 धावांची भर. धाव संख्या झाली ती 15. खूपच सुंदर फटका सजवला तर राम याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा 1 धाव. धाव संख्या झाली ती 16. 2 गडी बाद 16. आणि खूपच सुंदर फटका. तितकंच गचा क्षेत्ररक्षण आणि प्रमोद याला मिळतात ते 6 धावा. प्रमोद याच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार नितीन गायची महागडी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुंदर फटका. 1 धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनजी स्टार संघाची धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 23. खूपच सुंदर फलंदाजी करतो राम आणि प्रमोद आपल्या संघासाठी. संघातून तिसरं षटक घेऊन येतो दैविक. खूपच सुंदर चेंडू. सन्मान दिलाय प्रमोद यांनी या चेंडूला. खूपच सुंदर चेंडू फेकला तो दैविक याने. पुन्हा एकदा ब्लॉक होईल चेंडू. तितकाच चतुराईने खेळला तो प्रमोद याने परंतु हाही देखील चेंडू निर्धाव. 2 सलग निर्धाव चेंडू फेकले तो दैविक याने. आणि पंचांचा निर्णय काय येतो बघायचा आहे. कृपया पंचांना आपलं काम करू दे. बाहेरून कोणीही कॉल देऊ नये. नो वाईड. आणि खूपच सुंदर चेंडू टाकले ते दैविक याने. आतापर्यंत चेंडू टाकले 4 परंतु धावा दिल्यात फक्त 1. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडू मध्ये केवळ 1च धाव दिलेत. या षटकातील पुढील अजून 2 चेंडू बाकी. दैविक टू राम. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पुन्हा एकदा एक खोलवटा पाय चेंडू. तितका सुंदर पद्धतीने खेळून काढला तर राम याने. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 25. आणि आता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तितक्या चतुराईने तो चेंडू फुलटॉस करून घेतला प्रमोद याने आणि लगावला होता एक खणखणी षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 31. अजूनही या इनिंग मधील 2 षटक शिल्लक आहेत. पाहूया किती धावांचं आव्हान ठेवतो तो एनजी स्टार संघ. संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो संकेत. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो राम याला. खूपच सुंदर. माफ करा गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. आता मात्र षटक फेकतो तो अविनाश. आणि क्लीन बोल झाला तो राम. राम याच्या स्वरूपात बसलेला हा तिसरा धक्का 31 धाव संख्येवरती. 3 गडी बाद 31. राम याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज जितू. पाहूया जितू आपल्या संघासाठी कोणत्या पद्धतीचं योगदान देतोय. खूपच सुंदर चेंडू पण तितकाच
चतुराईने एक शेवटी धाव घेतली होती जितू आणि प्रमोद याने. धाव संख्या झाली होती 32. 3 गडी बाद 32. आणि आता मात्र नो चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय तो प्रमोद याने आणि एक धाव घेतली आहे. नो +1 आणि 2 धाव मिळतात एनजी स्टार संघाला. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट सामनाकडील जितू. आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला जितू याने. आपल्या संघांसाठी 4 धावाचं योगदान दिलंय. धाव संख्येत पडते ती भर. धाव संख्या झाली आहे 3 गडी बाद 38. पुन्हा एकदा एक सुंदर अशी चौटी धाव घेतली ती प्रमोद आणि जितू याने. धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या झाली ती 39. 3 गडी बाद 39. पुन्हा एकदा नो चेंडू आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आमोद यायचं. पुढचा चेंडू असेल ते फ्री हिट. पाहूया या चेंडूचा कसा काय समाचार घेतो प्रमोद. आणि पुन्हा एकदा खूपच सुंदर फटका. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला प्रमोदने. 6 धावांचं योगदान दिले आपल्या संघांसाठी. धाव संख्या झाली ती 46. 3 गडी बाद 46. आणि पुन्हा एकदा एक फुलटॉस चेंडू वरती खूपच चांगला फटका मारून 6 धावा पटकवल्यात. आणि धाव संख्या झाली ती 4 षटकाच्या नंतर 3 गडी बाद 52. 3 गडी बाद 52. खूपच सुंदर फलंदाजी करतो तो प्रमोद आपल्या संघासाठी. संघाकडून शेवटसाठी घेणार तो संकेत. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो जितू याला. आणि सुंदर फटका आणि वरती टर्फला चेंडू लागल्यामुळे एकच धाव मिळते ते जितू याला. धाव संख्येत पडले भर 53. 3 गडी बाद 53. खूपच सुंदर चेंडू आणि यष्टची झालाय तो प्रमोद. शेवटच्या षटकामध्ये हा एक बसलेला मोठा धक्का एनजी स्टार संघाला. प्रमोद याची जागा सोडेल नवीन फलंदाज हेमंत. खूपच सुंदर फटका ऑफच्या दिशेने. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धावात समाधान मानवतो हेमंत याला. धाव संख्येत पडली ती भर. धाव संख्येत झाली ती 54. 4 गडी बाद 54. आणि सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर झेल. खूपच सुंदर झेल टिपलाय तो नितीन याने. आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते अंकुश याने. खूपच सुंदर झेल. प्रणवाने मारला फटका परंतु गचा क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळतात त्या एनजी स्टार्स संघाला. आणि इकडे धाव बाद. 1 धाव मिळते ती एनजी स्टार संघाला. साठ धावांचं लक्ष ठेवलंय ते एनजी स्टार संघाने. 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते एनजी स्टार संघाने स्वेदन हिल संघासमोर. एनजी स्टार संघ पहिल्या षटका समाप्तीनंतर 7 धावांवरती 2 गडी बाद झाले होते. परंतु राम आणि प्रमोद यांच्यात एक सुंदर भागीदारी झाली आणि आपल्या संघात सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. त्याच्यानंतर आलं जितूने मग सुंदर फलंदाजी केली संघासाठी आणि 59 धावांचं डोंगर त्यांनी उभा केला आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते स्वेदन हिल संघासमोर. पाहूया स्वेदन हिल संघ हे आव्हान कसं काय पूर्ण करतोय. मी सगळ्या संघांना विनंती करतोय की आपण हे सामने सुरू करण्यात थोडासा उशीर केलाय. त्यामुळे आपण जेवढे पटपट हे सामने
खेळू पूर्ण करू त्याचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होणार आहे ही माझी आणि कमिटीची नम्र विनंती आहे. स्वेट आणि हिल संघाकडून सलामीला 2 फलंदाज अंकुश आणि नॉन स्ट्राईकला मनीष आणि एनजी स्टार कडून राकेश पहिला षटक घेऊन खूपच सुंदर फटका परंतु इतकंच गजा क्षेत्ररक्षण मनोज याचं अंकुश आणि संघाचं खातं उघडतंय. धाव संख्या झाले ते बिनबाद 1. खूपच सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण चेतन आमीन याचं एका धाव संख्येत समाधान मानावं लागतं. दोन्ही फलंदाजांना धाव संख्येत झाले ते 2. खूपच सुंदर चेंडू टाकलाय तो राकेश निर्धाव चेंडू आणि काय चेंडू टाकलाय अंकुश याच्या स्वरूपात बसलेला हा पहिला धक्का स्वीडन हिल संघाला. राकेश खूपच सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 2 या धाव संख्येत बसला पहिला धक्का आणि आता आलाय तो फलंदाज नवीन फलंदाज नितीन. उंच मारल्या फटका पाहूया आणि धाव बनवण्याची संधी आणि धावबाद झालाय तो नितीन. काय क्षेत्ररक्षण केलंय कमाल क्षेत्ररक्षण पद्या याचं. नवीन फलंदाज आला दैविक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वीडन हिल संघाची धाव संख्या झाली होती 2 गडी बाद 3. खूपच सुंदर षटक फेकलंय ते राकेशने आपल्या संघासाठी आणि आता संघाकडून दुसरं षटक घेऊन आला तो हेमंत. स्ट्राईकला आहे तो मनीष. आणि हेमंत याचा पहिला स्वर मारा वाईट चेंडू धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 4. हो काय सुंदर चेंडू फेकलाय क्लीन बोल झालाय तो मनीष याच्या स्वरूपात बसलेला हा तिसरा धक्का स्वीडन हिल संघाला. खूपच सुंदर गोलंदाजी करतो तो हेमंत आपल्या संघासाठी आणि नवीन फलंदाज आला तो मैदानात अविनाश. अजूनही विजयासाठी 23 चेंडू मध्ये 55 धावांची गरज आहे ती. 23 चेंडू आणि 55 धावा. खूपच सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण जितू याचं एका धावसंख्येने खातं उघडतंय अविनाशचं. धावसंख्या झाली 5. पुन्हा एकदा स्वर मारा पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली होती 6. 3 गडी बाद 6. खूपच सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण हेमंत याचं निर्धाव चेंडू दैविक आपल्या संघासाठी खूपच सुंदर गोलंदाजी केली आहे. पाहूया फलंदाजी इतकी सुंदर करतो का आपल्या संघासाठी दैविक. आणि हा पंचांचा नो बॉलचा इशारा. नो चेंडू. खूपच सुंदर फटका आणि धावा करण्याची संधी परंतु एक चौथी धाव घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजांना.
पुन्हा एक अवांतर धाव. धाव संख्या झाली ती 10. सुंदर फटका दैविक याचा. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण जितू याचं. धाव संख्या एकाने भर पडते. धाव संख्या झाली होती 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्वेटन हिल संघाची धाव संख्या झाली होती 11. अजूनही 18 चेंडूमध्ये 48 धावांचं आव्हान आहे ते स्वेटन हिल संघाला. आणि एनजी स्टार संघाकडून 30 षटक घेऊन आला तो जितू. 16च्या धाव सरीने रन बनवायचे ते स्वेटन हिल संघाला. अजूनही स्ट्रायकर दैविक. खूपच सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्र चेतन आमिन यांचं. एक धाव मिळाली दैविक याला. धाव संख्या झाली ती 12. 3 गडी बाद 12. आता आला तो अविनाश कुलाल. ऑफच्या दिशेने कटलेला चेंडू. एक धाव. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय तो एनजी स्टार संघ. आणि सुंदर चेंडू आणि सुंदर झेल पकडलाय तो प्रमोद याने. दैविकच्या रूपात बसलेला हा 4था धक्का स्वेटन हिल संघाला. आणि आता नवीन फलंदाज येतो मैदानात संकेत. आणि हा सोयर मारा वंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या झाली होती 14. 4 गडी बाद 14. आणि एक सुंदर फटका. संकेताच्या बॅट म्हणून निघाला हा खणखणीत षटकार. धाव संख्येत 6 धावांची भर. धाव संख्या झाली ती 20. 4 गडी बाद 20. पुन्हा एकदा सुंदर फटका परंतु तितकंच गचा क्षेत्ररक्षण करतो आणि एक धाव मिळते ते संकेताला. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 21. 4 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली 21. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि धाव बाद होतोय तो अविनाश. मुंबई स्टेटने बॉलिंग घेतली ना. कोणाबरोबर आहे? धाव संख्या झाली होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21. 5 गडी बाद 21. 21 लॉस ऑफ 5 विकेट. अजूनही 12 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावा. संघाकडून 4था आणि वैयक्तिक परिषद घेऊन आलाय तो कर्णधार प्रमोद. खूपच सुंदर चेंडू आणि एक छोटी धाव घेण्यात यश झालं. मिळालंय ते राकेश याला. लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण चेतन आमिन याचं. धाव संख्येत 1 ने भर पडते. धाव संख्या झाली 23. 5 गडी बाद 23. आणि पुन्हा एकदा एक धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली 24. खूप सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू फेकला तो प्रमोद याने. धाव संख्या स्थिरावली 24 वरती. काही सुंदर गोलंदाजी करतोय तो एनजी स्टारचा संघ. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही तो अविनाश याला. आणि एका धाव संख्येवर समाधान मानावं लागतं अविनाश याला. धाव संख्या झाली होती 25. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे पुढचा चेंडू असणार आहे तो फ्री हिट. पाहूया फ्री हिटचा राकेश कसा फायदा उचलतोय. आणि खूपच सुंदर फटका आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण प्रमोद याचं. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली होती 27. 4 षटकांच्या नंतर धाव संख्या झाली 27. 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. स्वेटन हिल संघाला हा सामना जिंकायचा आहे. 6 चेंडू 32 धावा. 6 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावे लागतील. हा सामना जर 6 चेंडू आणि 32
59 विन आहे 59 विन आहे 59 विन आहे 59 ऍक्च्युअली 60 विन होतं ना टार्गेट आहे 27 आणि 32 ठीक आहे आता असू दे 59 ठेव एक आला ठीक आहे 59 ठेव आता मरू दे सुंदर चेंडू तितका सुंदर फटका धावसंख्या 1 पुढे सरकते धावसंख्या झाले ती 29 चेतन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करतो राकेश याला आणि सुंदर फटका आणि इतका सुंदर झेल टिपलाय तो जितू याने काय सुंदर झेल पकडलाय कमाल झेल पकडलाय जितू आणि राकेश याच्या स्वरूपात बसलेला हा 6वा धक्का होईल फलंदाज अमोद ऑफच्या दिशेने कडलेला चेंडू आणि एक धाव एका धावेवर समाधान मानावं लागतं ते अमोदला धाव संख्या 1 ने पुढे सरकते 30 झाली आहे आणि हा नो बॉलचा इशारा पुढील चेंडू असेल तर फ्री हिट पाहूया फ्री हिटचा कसा फायदा उचलतो तो अविनाश आपल्या संघासाठी आणि फ्री हिटचा फायदा उचलू शकला नाहीये तो अविनाश एका धाव संख्येवर समाधान मान लागते ते अविनाशाला धाव संख्येत पडली ती भर धाव संख्या झाली 32 आणि खूपच सुंदर चेंडू आणि क्लीन बोल्ड झालाय तो अमोद अमोद याच्या सोबत बसलेला हा 7वा धक्का आणि एनजी स्टार्स या संघाने 26 धावांनी हा सामना जिंकलेला आहे विजेता संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि जो संघ पराभूत झालाय त्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा यानंतर होणारा सामना श्रीराम 11 विरुद्ध मुंबई 68 आणि मुंबई 68 या संघाने नाणेफेक जिंकून मुंबई 68 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला आमंत्रित केलं ते श्रीराम 11 संघाला आणि या सामन्याचा म्हणजे आता झालेला सामना एनजी स्टार विरुद्ध स्वीट अँड हिल या हा जो सामना झाला या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो प्रमोद शेट्टी खूपच सुंदर असं योगदान दिलं त्याने आपल्या संघाला जेव्हा आपला संघ अडचणीत होता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 वरती 2 गडी बाद झाले होते तेव्हा त्याने खूपच सुंदर फटकेबाजी केल्याने एका आपल्या संघाला सन्मानजनक धाव संख्येपर्यंत घेऊन गेलाय तो प्रमोद आपल्या संघासाठी आणि तितकी सुंदर गोलंदाजी केली प्रमोद याने म्हणूनच तो या सामन्याचा सामना ठरलाय तो प्रमोद शेट्टी आणि आता पुढील होणारा सामना श्रीराम 11 विरुद्ध मुंबई 68 या संघाने आपल्या लीग मधील पहिले दोन्ही सामने जिंकलेत खूपच सुंदर असा परफॉर्मन्स करतो मुंबई 68 संघ या संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत आणि मी प्रकाश सरांना विनंती करतो की त्यांनी मागच्या सामन्यात जो सामनावीर ठरलाय प्रमोद शेट्टी याला सामनावीरचा पुरस्कार तुमचा गौरव करायचा आहे खूपच सुंदर खेळ केला होता तो प्रमोद यांनी आपल्या संघासाठी तर वळूया आपण पुन्हा एकदा आपल्या या सामन्याकडे श्रीराम 11 संघाकडून प्रथम फलंदाजीला आलाय तो वैभव आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणव सुट्टी काढून फोटो सांगून आलो सुट्टी काढून